सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत। करवीर तालुक्यातील बालिंगे ते दाजीपूर रस्त्याचं काम सुरू आहे। त्यातून बालिंगे गावाजवळ सुमारे 200 मीटरचा रस्ता ठेकेदारानं उखडून टाकलाय। त्यानंतर 6 महिने झाले तरीही या रस्त्याचं काम झालेलं नाही। संपूर्ण मार्गावर खड्डे आणि धुळीमुळे प्रवाशांना त्रास होत असून अनेक वाहनांचे वारंवार अपघात होत आहेत। त्यामुळे पुढील 15 दिवसात रस्त्याचं काम सुरू झालं नाही तर रास्ता रोको करण्याचा इशारा राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष मधुकर जांभळे यांच्यासह ग्रामस्थांनी दिलाय। करवीर तालुक्यातील बालिंगे गावातून थेट कोकणाला जोडण्यासाठी दाजीपूरपर्यंत रस्ता बनवला जाणार आहे। त्यासाठी रचना कन्स्ट्रक्शन लिमिटेड या कंपनीला ठेका देण्यात आलाय। कंपनीकडून या मार्गावर अनेक ठिकाणी रस्ता खुदाई करण्यात आली आहे। बालिंगे गावाजवळ सुमारे 200 मीटरचा रस्ता 6 महिन्यांपासून खोदून ठेवलाय। या रस्त्यातील खड्ड्यांमुळे अनेक वाहनं पलटी होत आहेत। अनेक वाहनांचे वारंवार अपघात होत आहेत। मात्र त्याकडे ठेकेदाराचं दुर्लक्ष झाल्यानं राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत। जिल्हा उपाध्यक्ष मधुकर जांभळे, सरपंच संदीप सुतार, विशाल जांभळे, स्वप्नील माळी, सर्जेराव वाडकर, माजी सरपंच मयूर जांभळे, युवासेनेचे अजय वाडकर, संतोष वाडकर, शिवाजी वाडकर, वैभव कदम, अमर कांबळे, अनिल जत्राटे, माजी उपसरपंच पंकज कांबळे यांच्यासह कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी कंपनीचे प्रकल्प व्यवस्थापक वीरेंद्र बिर्ला यांना भेटून निवेदन दिलं आणि रस्त्याचं काम सुरू झालं नाही तर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला। त्यावर पुढील 4 दिवसात रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्याचं आश्वासन ठेकेदारानं दिलंय।